आज तुमच्या जवळच्या मॉलमध्ये अचानक मोठा सेल लागला तर तुम्ही काय कराल? बहुतेक लोक लगेच जातात, जे हवं आहे ते घेतात आणि कधी-कधी जे आत्ता गरजेचं नाही तेही घेतात. कारण एकच, सेल चालू आहे. अशा वेळी जागतिक बाजारात घसरण दिसते. गुंतवणूकदार घाबरतात, बातम्या नकारात्मक होतात आणि शेअर मार्केट काही दिवस रेड दिसू शकतो. जगात सध्या तणावाचं वातावरण आहे. युनायटेड स्टेट्स, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष चालू आहे. रशिया युक्रेन युद्ध अजूनही सुरूच आहे. मिडल ईस्टमध्ये अस्थिरता आणि काही ठिकाणी आर्थिक दबाव दिसतोय. पण नेहमी लक्षात ठेवा, इतिहास सांगतो की मोठ्या जागतिक घटनांनंतर बाजार कोसळतो, पण त्यानंतर उभाही राहतो. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे, कॉर्पोरेट नफा वाढतो आहे, दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक आहे. मग प्रश्न असा आहे की जेव्हा मार्केटमध्ये सेल लागतो तेव्हा आपण घाबरून बाहेर पडायचं का, की शांतपणे प्लॅननुसार चांगल्या कंपन्या आणि योग्य म्युच्युअल फंडात गुंतवणूक वाढवायची? पुढचे काही दिवस अस्थिरता वाढू शकते, किमती खाली येऊ शकतात आणि हीच वेळ असते तयार असणाऱ्यांसाठी संधीची. म्हणून मी नेहमी सांगतो, मार्केटमध्ये घाबरून विकणारे लोक संपत्ती गमावतात आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करणारे लोक संपत्ती निर्माण करतात. जर तुमच्याकडे SIP सुरू आहे तर ती चालू ठेवा. जर काही लमसम रक्कम बाजूला ठेवली असेल तर संधी बघून इन्व्हेस्ट करा. पण निर्णय भावनेवर नाही तर प्लॅनवर घ्या. सेल किती दिवस चालेल माहीत नाही, पण तयार असलेले लोकच त्याचा फायदा घेतात. जर तुम्हालाही या संधीचा फायदा घ्यायचा असेल, गुंतवणूक करायची असेल तर माझ्याशी संपर्क करू शकता. मी आहे अनुज मुरकुटे, MP रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. धन्यवाद.